नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण काय केलं होतं मागच्या वेळेला. आपण पूर्णतः जो प्राचीन इतिहासाचा भाग होता आर पास एनसीईआरटी 6वीची, बरोबर, ते आर पास एनसीईआरटी जी 6वीची आहे त्याच्यामध्ये प्राचीन इतिहास आपल्याला दिसतो. ते पूर्णतः मराठी माध्यमातून आपण यूपीएससी आणि एमपीसी दोनोंसाठी त्याचं पूर्णपणे मराठी माध्यमातून लेक्चर कंडक्ट केलेले आहेत. आपल्या युट्यूब वरती ऑलरेडी ते लेक्चर्स अपलोड झालेले आहेत. ओके, आपला सर्वांना चॅनल तोच आहे. आपला चॅनल कोणता? यूपीएससी एमपीएससी न्यू पॅटर्न. त्याच्यामध्ये तुम्ही गेला ऑब्विसली तर तिथे प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला एन्शंट हिस्ट्रीची प्लेलिस्ट भेटून जाईल, ज्याच्यामध्ये मराठी लँग्वेज मध्ये पूर्णपणे आपण प्राचीन इतिहास समजून सांगितलेला आहे. टोटल किती लेक्चर्स आहेत? तर टोटल 10 लेक्चर्स आहेत. ओके, 10 छोटे 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 अर्ध्या तासाचे, जास्तीत जास्त पाऊण तासाचे असे लेक्चर्स. त्याच्यातून आपण पूर्णपणे एन्शंट हिस्ट्री संपवलेली आहे. म्हणजे तुम्हाला एन्शंट हिस्ट्री आर पास एनसीईआरटी तुम्हाला पूर्णतः कंप्लीट करून दिलेली आहे. त्याच वेळेला मुलांनी कमेंट केल्या, काही जणांनी कॉल केले, काही जणांनी याला संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की मध्ययुगीन इतिहासाचंही अशाच प्रकारे आम्हाला हवा आहे. तर हे मध्ययुगीन इतिहासाचा आजपासून आपण काय करत आहोत, या लेक्चर पासून चालू करत आहोत आर पास एनसीईआरटी 7वीची. त्या 7वीच्या एनसीईआरटी मधलं पहिला जो चॅप्टर आहे तो आहे हजारो वर्षातील बदल. तो चॅप्टर आज आपण स्टार्ट करूया. आज आपण पाहूया त्याच्यामध्ये की पूर्णपणे जी मध्ययुगीन इतिहासाची जी एनसीईआरटी आहे ती आपल्याला जनरली इंग्लिश मध्ये भेटते, हिंदी मध्ये भेटते, मराठीमध्ये काही जणांनी त्याचं ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न केलेला, परंतु शिकवून घेण्यासाठी त्याला प्रॉब्लेम होतोय. तर काय होतंय, या युट्यूबच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करतोय, जाणीवपूर्वक तुम्हाला पूर्णतः ही एनसीईआरटी आपण मराठी माध्यमातून देत आहोत, ते पण आपण पूर्णपणे नोट्सच्या स्वरूपामध्ये. ओके, तर हे हजारो वर्षातील जे काही बदल घडलेले आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राजे होऊन गेले, ते राजे आपल्याला हरणार आहे. हा बघा, हा आहे बाबर. ओके, एक अजून एक महत्वाचा राजा मुघल साम्राज्याचा. हा राजा नव्हे तर हा ऑब्विसली एक होता, कवी होता, अमीर खुसरो म्हणून प्रसिद्ध असा. कोण होता? कवी होता अमीर खुसरो आणि संगीतकार सुद्धा होता. ओके, तर हे दोघांचे व्यक्तिमत्व आपल्याला येणार आहे इतिहासात पुढे पुढे. या पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा त्यांच्या नावाचा उल्लेख आलेला आहे, ते आपण पाहणार आहोत. स्टार्ट करूया, बघूया कशी झाली नेमकी सुरुवात, बदल कसे कसे घडत आलेले आहेत. जर आपण बघितलं, एक अरब भूगोल तज्ञ होता अल इद्रिसी. त्याने काय केलं होतं, त्याने 1154च्या आसपास भारताचा एक नकाशा बनवला होता, ज्यात भारतीय उपखंडाचा उल्लेख होता. ओके, तर भारतीय उपखंडाचा उल्लेख होता, परंतु ते जो नकाशा होता तो एकदम कच्चा होता. त्याच्यामध्ये प्रॉपर नेमका भारत कोणता, काय कोणतं व्यवस्थित कळत नव्हतं. श्रीलंकेचं व्यवस्थितपणे स्थान असेल, भारतासोबत असणारे जे बाजूचे देश असतील भारतीय उपखंडाचे, त्यांचं जे स्थान असेल ते व्यवस्थित समजत नव्हतं. फ्रेंच नकाशाकारांनी 1720ला एक नकाशा बनवला, त्यात पूर्णतः भारतीय उपखंड, इंडियन सब कॉन्टिनेंट म्हणजेच भारतीय उपखंड व्यवस्थितपणे दाखवलेला होता. तर कालखंडामध्ये किती गॅप आहे बघा, 1154 ते 1700, म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो 600 वर्षाच्या आसपासचा गॅप आहे. ओके, या 600 वर्षाचा आहे ना, आपण म्हणू शकतो एक भूगोल इतिहास अशा दोन्हींचे इतिहासाने जर काही ना फरक आपल्याला दिसत असतील तर हजारो वर्षामध्ये कितीतरी इतिहास बदलत असेल. ओके, हा साधारणपणे आपण जो मध्ययुगीन इतिहास आहे तो इसवी सन पूर्व 750 ते इसवी सन पूर्व 800 या कालखंडामध्ये सुरू झालेला आहे असं मानतो. बरोबर, या कालखंडापासून सुरू झाला ते जवळपास आपल्या भारतामध्ये इंग्रजांची सत्ता स्थापन होईपर्यंत जनरली मध्ययुगीन इतिहासाला आपल्याला खेचता येऊ शकते. ओके, तर लक्षात घ्या, या प्रचंड अशा मोठ्या कालखंडामध्ये काही ना काहीतरी बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत, त्या आपण एका लेक्चर मध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न चॅप्टर 1 मध्ये, आर पास एनसीईआरटी चॅप्टर 1 मध्ये त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. ओके, आता त्यांनी पहिला भाग घेतलेला आहे की शब्द हिंदुस्थान म्हणजे नेमकं काय. तर मिनाजी सिराज यांनी 13व्या शतकामध्ये सांगितलं, जो फारसी होता. मिनाजी सिराज कोण होते? फारसी होते. त्यांनी सांगितलं की पंजाब, हरियाणा आणि गंगा यमुनाचा प्रदेश, बस एवढंच हिंदुस्थान आहे. हे कोणाच्या मध्ये सांगितलेलं आहे? मिनाजी सिराजने सांगितलेलं आहे की पंजाब, हरियाणा, गंगा यमुना गोवा, बस एवढंच हिंदुस्थान. बाबर जेव्हा 16व्या शतकात आला तेव्हा त्यांनी प्रदेश असं सांगितलं नाही, पण त्यांनी म्हटलं बाबरने, आज बाबर कोण, त्याने काय म्हटलंय बघा की भारतीय उपखंडाचा मी भूगोल सांगण्याचा थोडाफार प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये वनस्पती सांगण्याचा प्रयत्न करतो आणि संस्कृतीही सांगण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व त्यांनी कोणत्या ग्रंथामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय? तर बाबरनामा नावाचा ग्रंथ होता. या बाबरनामा नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी हे सर्व मेन्शन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी भारतीयचा पूर्ण फक्त भूगोलच किंवा पूर्ण फक्त क्षेत्रफळच एवढंच
फक्त न बघता त्याने वनस्पतींच्या बाबतीत इकडच्या आपल्या भारतातील उपखंडातील संस्कृतीच्या बाबतीत सुद्धा त्याने काय केलेला अभ्यास केलेला आहे, जो ऑब्विसली पुढचे जे मुघल बादशाह होते त्यांना सुद्धा या बाबर नावा ग्रंथाचा उपयोग होऊन गेला की भारतावर कशा प्रकारे राज्य केलं पाहिजे. 14व्या शतकातील कवी होते अमीर खुसरो. ओके, यांनी हिंद नावाचा एक शब्द वापरला, परंतु जेव्हा त्यांनी हिंद नावाचा हा शब्द वापरलेला आहे तेव्हा फक्त तो भौगोलिक आणि सांस्कृतिक या दृष्टिकोनातून वापरला. त्याला एक राजकीय स्वरूप मात्र प्राप्त नव्हतं, किंवा एक देश आहे, एक देशाचा सिम्बॉल आहे, एक देशाचं प्रतीक आहे असंही त्याच्यात काहीही नव्हतं. राजकीय स्वरूप सुद्धा नव्हता, देशाचं प्रतीक सुद्धा नव्हतं, एक भौगोलिक फक्त थोडा मोठा आपण प्रदेश म्हणू शकतो आणि तिकडची एक समान संस्कृती असेल छोटीफार ती म्हणू शकतो. अशा स्वरूपाला अमीर खुसरो, हेच अमीर खुसरो यांनी हिंद असा शब्द वापरलेला आहे. तर तेव्हापासूनच शब्द पुढे पुढे चालू झाला हिंदुस्थान. हळूहळू ना आपण म्हणू शकतो जे ना मुघल बादशाह होते तत्पूर्वीचे जे दिल्ली सुलतान्स होते त्यांनी सुद्धा बऱ्याच मोठा प्रदेश काय केला, त्यांनी व्यापला. खास करून औरंगजेबच्या काळामध्ये भारतामधील केवढा मोठा उपखंडाचा भाग मुघल साम्राज्याच्या हाताखाली येत होता ते आपण बघणार आहोत थोड्या वेळानंतरच. तेव्हा तुम्हाला आयडिया येईल की हिंदुस्थान शब्द कसा 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 वाढत गेलेला आहे. ओके, पुढची गोष्ट पाहूया. त्यांचं म्हणणं आहे की इतिहासाच्या कोणकोणत्या स्रोतांमधून तुम्हाला इतिहासाची माहिती घेता येते. आपण हे जवळपास आहे ना प्राचीन इतिहासात सर्व काही बघितलेलं आहे. आपण फक्त इथे फास्ट मध्ये बघून घेऊया काय काय. नाणी आहे, शिलालेख आहे, ज्याला आपण स्टोन इन्स्क्रिप्शन असंही म्हणतो, है ना. आपण गुप्त काळातले नाणे बघितले होते बघा, लेखामध्ये गुप्त काळातले नाणे होते, समुद्रगुप्ताचे नाणे असतील, त्यानंतर सातवाहनांचे नाणे होते. सातवाहनांच्या नाण्यांमध्ये सुद्धा आपल्याला गौतमीपुत्र सातकर्णी नावाचा एक राजा भेटतो. हस्तलिखित असे ज्याला इंग्लिशमध्ये मॅन्युस्क्रिप्ट म्हणतात. ताम्रपट, वास्तुरचना असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या लिखित नोंदी असतील, पत्र व्यवहार असतील, न्यायव्यवस्थेच्या नोंदी असतील, ज्युडिशियल रेकॉर्ड म्हणू आपण, टॅक्स रेकॉर्ड म्हणूया, कर नोंदी आणि अनेक ग्रंथालय सुद्धा. या सर्वांमध्ये आपल्याला काय करतात, या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला त्या काळातला इतिहास समजता येतो असं आपल्या आर पाश एनसीईआरटी मध्ये नमूद केलेलं. आपण त्यांना फक्त काय केलं, एका यादी स्वरूपात तिथे मेन्शन केलं गेलेलं आहे. एक प्रॉब्लेम त्यावेळेला होता की मुद्रण कलेचा अभाव होता. मुद्रण कला म्हणजे जर आपण यांना सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये आहे ना, मराठी भाषेमध्ये प्रिंटिंग म्हणतो, बरोबर की नाही, मराठी भाषा आहे ना, तर प्रिंटिंग म्हणतो आपण, त्याला ठीक आहे. तर प्रिंटिंगचा त्यावेळेला ऑब्व्हियसली अभाव होता, प्रिंटिंग त्यावेळेला नव्हती. ओके, जवळपास मुद्रण कलेचा जो आहे ना आविष्कार आहे, जो संशोधन आहे, ते सर्वात पहिल्यांदा चीन या देशामध्ये केलं गेलं होतं. नंतर बाकीच्या बऱ्याचशा ठिकाणी यायला त्याला वेळ लागला. आणि मॉडर्न प्रिंटर जे आहे ते आपण याला बघू शकतो. आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये मॉडर्न प्रिंटिंग वगैरे गटेनबर्ग नावाचा एक व्यक्ती होता, त्यांनी मॉडर्न प्रिंटरची व्यवस्था जास्त मोठ्या स्वरूपात विकसित केली. त्यांच्यानंतर सुद्धा बरेचसे ग्रंथ, बरेचसे पुस्तकं यांच्या छपाई सुरू झाल्या. थोडक्यात गटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लागला. आपल्याला हे सुद्धा आपल्याला एमपीएससी मध्ये एकदा आलेलं होतं आणि युपीएससी मध्ये सुद्धा पाहिजे तर येऊ शकतं. ओके, पुढे बघूया इथे काय दिलेलं आहे. मुद्रण कलेचा अभावाचा नेमका मिडिवल हिस्ट्रीवरती काय फरक पडलेला आहे. पूर्वी मुद्रणशास्त्र विकसित झाले नव्हते, त्यावेळेस स्क्राईब असायचे, ज्याला आपण मराठीमध्ये लेखनिक म्हणतो. बघा हा एक स्क्राईब दाखवलेला आहे ना, हा काय दाखवलेला आहे, एक स्क्राईब दाखवलेला आहे. ओके, काय करतात बघा, इथे काहीतरी ऑलरेडी लिहिलेलं आहे त्याचं तो परत लिहितोय. ओके, तो काय करतोय, त्याचं परत लिहितोय. त्याचा एक मदतनीस आहे, तो पण काहीतरी लिहित आहे. ओके, मग काय करतात माहितीये का, कधी कधी इथे तर फक्त दोन व्यक्ती दाखवलेले आहेत, मस्त झाडाच्या खाली बसतायत. तर आहे ना पूर्वीच्या काळी तर लिटरली एक आहे ना वर्ग असा एक खोल्या असायच्या, त्या खोल्यामध्ये असे 40 लोक इथे बसले, 50 लोक इथे बसलेत, त्यांच्या समोर काहीतरी ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथाची कॉपी बनवतायत. ओके, असे सुद्धा स्क्राईब किंवा असे सुद्धा लेखन आपल्याला त्यावेळेला पाहायला भेटले होते. ओके, हे काय करायचे, हातांनी ग्रंथाच्या प्रती म्हणजेच आपण म्हणूया कॉपी तयार करायचे. ओके, आणि त्यासोबत लघुचित्रांमध्ये सुद्धा कधी कधी चित्रांच्या सोबत सोबत लेखी मजकूर सुद्धा लिहिलेला असायचा. हेही आपण बघतो, म्हणजे याला चित्रामध्येच काही ना काहीतरी लिहून पण टाकायचं, म्हणजे बाबा क्लिअर होऊन जाईल की या चित्राचा अर्थ काय. परंतु हे जे ना लेखनिकांची जी परंपरा होती ती आपल्याला इथे दिसते. हे आमीर खुसरोच्या काळामध्येच, आमीर खुसरो जेव्हा आपला कवी जेव्हा होता तेव्हा त्याच्या काळामध्येच ही एक लेखनिक होते प्रसिद्ध, त्यांचं एक चित्र आपल्याला दाखवलेलं आहे. ओके, मीर खातीब असं आय थिंक त्यांचं नाव होतं. ओके, आपल्याला विचारलं नाही, फक्त ना एन्शंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री जेव्हा तुम्ही ऑप्शनल मध्ये बघणार आहात तेव्हा आपल्याला त्या गोष्टी येऊन जातात. ओके,
पर्शियन आणि अरेबिक भाषेतील कधी कधी हस्ताक्षरांमध्ये प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे मजकूर समजायला अवघड जात होता. म्हणजे बघा, आता हे स्क्राईब आहेत म्हणजे लेखनिक आहे, प्रत्येकाचा हस्ताक्षर काय समान आहे का? नाही. ओके, कधी कधी त्यांच्या हस्ताक्षराच्या लिखाणाच्या पद्धतीमध्ये प्रॉब्लेम व्हायचा. तर दोन पद्धतीची हस्ताक्षरांची पद्धत होती. जसं आपण इंग्लिशमध्ये कसं होतं, इंग्लिश नॉर्मल इंग्लिश लिहितो किंवा यांना आपण कर्सिव्ह इंग्लिश लिहितो, तशाच प्रकारे ना आपण म्हणू शकतो त्यावेळेला आपल्या दोन पद्धतीच्या काय होत्या, लेखनीच्या पद्धत होत्या. ओके, एक होती नस्तालिक, ओके, ज्याला नष्टालिक असंही म्हटलं जातं, आणि एक होती शिकस्ते. ओके, या दोन्ही पद्धतींमध्ये ही जी नस्तालिक होती ही वाचायला त्या मानाने सोपी होती, आणि ही जी आपली दुसरी शिकस्ते आहे हे ना वाचायला ऑब्व्हियसली शिकस्त करावी लागत होती, वाचायला अवघड होती. ओके, आता पुढची गोष्ट आहे बखर. बखरला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, क्रोनिकल. काय असतं बखर या शब्दाचा अर्थ थोडक्यात आपल्याला इथे दिलेला आहे. बखर या शब्दाचा कोशातला अर्थ आहे हकीकत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र असा 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 होऊन जातो. ऐतिहासिक घडामोडी असतील, लढाया असतील, थोर पुरुषांचे छोट्या स्वरूपात चरित्र असतील, याविषयीचे लेखन सुद्धा बखरीत आपल्याला वाचावयास मिळते. तरी चांगल्या गोष्टी आहेत. बखर म्हणजे काय की भाई आज काय घडलं, उद्या काय घडलं, परवा काय घडलं, तेरवा काय घडलं, तेव्हा काय काय घडलं या आठवड्याभरात, काय काय घडलं या महिन्याभरात. म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो की आजची साप्ताहिक मासिक आहे ज्याच्यामध्ये आपण चालू घडामोडींचा अभ्यास करतो, ज्याच्यामध्ये आपण करंट अफेअर्सचा अभ्यास करतो, त्याचप्रमाणे आहे. बरोबर की नाही? तर या बखरांचे जे लेखक असतात ना, हे बखर काय करायचे, लिहायचे. लिहून येणार त्याच्यामधून काय व्हायचे, त्याच्यातून आपल्याला आयडिया भेटायची की त्या वेळेला नेमकं काय काय घडलं असेल. आणि कधी कधी हे बखराचे जे लेखक होते ते स्वतःच्याच बखरींमध्ये दुरुस्ती सुद्धा करत होते नंतरच्या काळात. जसं बघा, कधी कधी बखराचे लेखक स्वतःचे बखर चुका सुधारून पुन्हा प्रकाशित करायचे. जसे 14व्या शतकातील एक बखरकार होते ज्याचं नाव होतं बखरकार झियाउद्दीन. ओके, झियाउद्दीन बरानी यांनी तारीख ए फिरोजशाही लिहिली होती. यांनी कधी लिहिली होती तारीख फिरोजशाही? 1356 ला. आणि त्यांनी बखर यांनी 2 वर्षानंतर परत त्याला काय केलं, पुन्हा प्रकाशित केलं. का 2 वर्षात मी त्यांना काहीतरी वाटलं असेल थोडंफार आपण ऍड करूया, काही चुका आहेत ते त्यांनी सुधारले आणि पुन्हा प्रकाशित केलं. हे आपल्या दिल्लीमध्ये बघा, लक्षात घ्या, कुठं, दिल्लीमध्ये जे आपले बखरकर आहे झियाउद्दीन बरानी, बरोबर, ज्यांनी तारीख-ए फिरोजशाही सुद्धा लिहिलं होतं, त्यांची कबर आहे ही. तारीख-ए फिरोजशाही आपल्याला फिरोजशाह तुगलक, तारीख-ए फिरोजशाही आपल्याला फिरोजशाह तुगलक नावाचा एक दिल्ली सुलतान होऊन गेला, त्याची माहिती आपल्याला त्या तारीख-ए फिरोजशाही मध्ये भेटून जाईल. ओके, आपण बघूया नेमका हा फिरोजशाह तुगलक नंतर होता तरी कोण. ओके, काही काही नवीन सामाजिक आणि राजकीय गट पण निर्माण झाले होते, काही काही नवीन गोष्टी, काही नवीन प्रॉब्लेम्स, नवीन संशोधन काही वेगळ्या प्रकारचं झालं होतं. जसं नवीन तंत्रज्ञानामध्ये जर बघितलं तर पारसी चाक वापरलं जात होतं सिंचनासाठी. बघा, हे आहे पारसी चाक. तुम्ही बघितलं असेल, पाणी असं चाललंय या साईडला, तर त्यातलं पाणी सरळ असं वर घेऊन या साईडला परत हे करून बाहेर काढलं जातं, जेणेकरून हेच पाणी म्हणजे ना काय केलं जातं, थोडक्यात तेच पाणी लॅटरली असं वर 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 वर्टिकली आणलं जाते. आणि वरती पाणी आणलं तर वरती ते पाणी शेताला किंवा इतर कोणत्याही गोष्टीला वापरलं जाऊ शकतं. समजा नदी आपलं थोडीशी खोल आहे तर नदीतलं पाणी जसं आहे ना, तो चरखासारखं जे आहे त्याला पारसी चाक असं म्हटलं जातं, ते वापरलं जाणार आणि ते पाणी वरच्या साईडला घेऊन जाणार. तर सिंचनासाठी ते वापरत होते. चरखा आपल्याला माहिती आहे विणण्यासाठी वापरला होता. आणि अनेक अग्निअस्त्रांचा किंवा फायर आर्मचा वापर युद्धामध्ये करायला सुरुवात केला होता. जसं ही तोफा जे आहे, तोफांचा वापर आपल्या भारतात कोणी प्रथम केला, तर ते सुद्धा इथे नाव परत एकदा तेच नाव होऊन जाते जे आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं होतं, तेच नाव. कोण? बाबर. बाबरने सर्वात पहिल्यांदा तोफ यांचा वापर केला होता. पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये 1526 ला ते युद्ध झालेलं होतं. साधारणपणे त्याचं एक डेपिक्शन दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे कार्टून स्वरूपामध्ये. ओके, नवीन अन्न आणि पेय जर बघितले तर भारतीय उपखंडात बरेचसे नवीन प्रकारचे अन्न, नवीन नवीन प्रकारचे पेय आपल्याला बाहेरून आलेले आहेत. जसं बटाटा आहे, मका आहे, मिरची आहे, चहा आहे, कॉफी आहे. मग आपले ओरिजिनल खाद्य होते का? नव्हे, हे बाहेरून आलेले आणि आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये ऍड झालेले आहेत. जसं आपण म्हणू शकतो आपल्याला आता हे तरी ना ऑब्व्हियसली एनसीईआरटी म्हणून अशा नॉर्मल गोष्टींचं मेन्शन केलेलं आहे, पण काही काही चविष्ट गोष्टी जरी म्हटल्या त्या सुद्धा बाहेरून आलेल्या आहेत. जसं बिर्याणी म्हणा, ओके, जे आपण नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी बिर्याणी म्हणा, किंवा यांना सांग की नॉनव्हेज वगैरे खात नाही, व्हेज आपली माणसं आहे भाऊ, तर त्यांच्यासाठी समोसा घ्या. तर हे बिर्याणी आणि समोसा सुद्धा
आपल्याला मुघलांच्या मदतीने आपल्या भारतामध्ये आलेले आहेत, तर तेही आपल्याला मदत होऊन जाते. नुसते अन्न आणि पेयच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट्युम्स, वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव, वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्ययुगीन काळाने अनेक काही गोष्टी दिलेल्या आहेत. नवीन आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल सुद्धा दिसायला लागले. म्हणून या पिरियडला, या कालखंडाला ग्रेट मोबिलिटी असं म्हणतात, म्हणजे महास्थित्यंतराचा काळ असं म्हणतात. की बरंचसं काही काही घडलेलं आहे, बरंचसं काही काही बदललेला आहे. आणि हा बदल एक डायनॅमिक रित्या होणारा बदल जो आहे, एक यांना जलद असा होणारा जो बदल आहे, ज्याच्यामुळे हा कालखंड आपल्याला ओळखला जातो. ओके, यामध्ये काय काय नवीन काही गट, राजकीय गट पण तयार झाले, जसे राजपूत, मराठा, जाट, सिख, अहोम कुठे आपल्या आसामच्या इथे. ओके, आणि अजून एक होतं त्याचं नाव आहे कायस्थ. ओके, कायस्थ जे होतं ते एक प्रकारे लेखनिक आणि सचिवांची जमात होती. कोणाचे? लेखनिक म्हणजे आपले स्क्राईब, आणि सचिव म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेक्रेटरी म्हणतो, त्यांची ही जमात मानली जात होती. काही जातींमध्ये तर स्वतःचे वेगळे नियम तयार झाले, स्वतःचे वेगळे नियमन तयार झाले. आता नियम आणि नियमांमध्ये काय फरक असतो? नियम म्हणजे आपले रूल्स असतात है ना, आणि नियमन याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेग्युलेशन, म्हणजे रूल्सच्याही डिटेलिंग समजवण्यासाठी असणारे त्याला आपण म्हणतो रेग्युलेशन किंवा नियमन. ओके, तर नियम बनवले स्वतःच्या जातीने, स्वतःचे वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्या अंतर्गत नियमन सुद्धा बनवलेली आहे. कोणत्या कालखंडात? सेम मध्ययुगीन इतिहासाच्या कालखंडात. ओके, तसे नवीन प्रदेश, नवीन साम्राज्य असंही काय तयार झालेले एकदम नवीन प्रदेश असतील, नवीन साम्राज्य असतील. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक ना माहिती दिलेली आपल्याला एनसीईआरटी मध्ये माहिती दिली आहे की संस्कृत प्रशस्ती लिहिली गेलेली आहे. तर प्रशस्ती हा शब्द आपल्या आर पाश एनसीईआरटीच्या लेक्चर मध्येही आपण पाहिला होता. नवीन साम्राज्य वगैरे असा जो लेक्चर होता आपला आर पाश एनसीईआरटी, 6वीची एनसीईआरटी, आपल्या प्राचीन इतिहासाची एनसीईआरटी, त्याच्यात आपण प्रशस्ती पाहिलं होतं है ना. अलाहाबाद प्रशस्ती, ज्यालाच आपण प्रयाग प्रशस्ती असं म्हणतो, तो पाहिला होता तिकडे, जे समुद्रगुप्त नावाच्या राजाबद्दल आपल्याला माहिती देत होती. इथे मात्र जी संस्कृत प्रशस्ती म्हणून आहे ती घियासुद्दीन बलबन या मामलुक वंशाच्या, मामलुक नावाचे वंश होता दिल्लीवरती राज्य करणारा, त्यांची माहिती आपल्याला, मामलुक डायनेस्टीची माहिती किंवा मामलुक घराण्याची माहिती आपण म्हणूया. घराणा नावाचा शब्द सुद्धा आपण वापरू शकतो. ओके, मामलुकलाच ऍक्च्युली कंसातही लिहितो. मामलुक म्हणजेच काय? गुलाम, म्हणून त्यांना गुलाम घराणे असे म्हणत होते. ओके, तर त्या मामलुक घराण्यांपैकी हा तो बलबन राजा, ज्याला घियासुद्दीन बलबन म्हणायचे, तो त्या दिल्ली सुलतानाचा उल्लेख या संस्कृत प्रशस्तीमध्ये आपल्याला आढळतो. ज्याचं साम्राज्य वर्णन केलंय बघा, म्हणजे त्याचं ते प्रशस्ती नसती, ते आपल्या लिखित स्वरूपात जर नसतं तर आपल्याला कळलं कसं असतं. मग त्यांचं साम्राज्य कसं कळलं आपल्याला? की गौडा नावाचं एक ठिकाण आहे बंगालमध्ये साधारणपणे इथे, ते गजनी नावाचं ठिकाण आहे अफगाणिस्तानमध्ये साधारणपणे इथे. ओके, या प्रदेशांपर्यंत त्यांचं साम्राज्य होतं. बघा, ही त्यांची ते स्लेव्ह डायनेस्टी, इंग्लिशमध्ये स्लेव्ह म्हणणार ना ऑब्व्हियसली, गुलामाला काय म्हणणार इंग्लिशमध्ये? स्लेव्ह म्हणणार. याच्यामध्ये बघा लाहोर नावाचं शहर होऊन जातंय, दिल्ली आपली फेमस शहर आहे ते होऊन जातंय, मथुरा आहे, उज्जैन आहे, सारनाथ आहे, कपिल वास्तू आहे जे आपल्या यांची युपी मधली कपिल वास्तू, बोधगया आहे. ओके, त्याच्यानंतर आपले जे सगळे महत्वाचे शहर आहे ते होऊन जात आहेत. त्याच्या खाली आपलं जे काकटिया, यादव, होयसळ, चोल आणि पांड्य हे वाखाणचं. यादव तेच आहे ज्यांनी देवगिरी बांधली, बरोबर. आपल्याला माहिती आहे देवगिरीवरती कोणी आक्रमण केलं होतं? मामलुक वंशाचे जे सुलतान होते, त्यांच्यानंतर आले खिलजी. त्यांच्यानंतर कोण आले? खिलजी. आणि आपल्याला माहिती आहे अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवरती अटॅक केला होता. ते यादवांची देवगिरी होती त्याच्यावरती अटॅक केला होता. आतापर्यंत मात्र ऑब्व्हियसली अल्लाउद्दीन खिलजीला जन्म पण घ्यायचा, अजून बाकी आहे त्याचा जन्म व्हायचं, पण मग तो काय वरच आहे, वरचीच आता सध्या तरी या मामलुक वंशाचं सगळं काही आहे. तर कोणकोणते राजे होते त्यांचे बघा. कुतुबुद्दीन ऐबक, कुतुब मिनार बांधणारे, शमसुद्दीन इल्तुतमिश, त्यांची मुलगी रजिया सुलताना, जी पहिली मुस्लिम राज्यकर्ती आहे भारतामधली. त्यानंतर त्यांचं पुढे जाऊन बलबन, आणि बलबन नंतर आपलं बलबनच्या इथेच अगोदर कोणी तिकडे नसिरुद्दीन मोहम्मद, जे रजिया सुलतानचा सर्वात लहान असा भाऊ आहे. ओके, ते आपण हळूहळू त्यांचे पूर्णपणे बघूया. रजिया सुलतानचा यंगेस्ट ब्रदर आहे नसिरुद्दीन मोहम्मद. ओके, हे आपण ऑब्व्हियसली आहे ना एक 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 डायनेस्टी जेव्हा आपल्या लेक्चर्स मध्ये कव्हर होईल तेव्हा आपण त्या डायनेस्टीला, त्या राजवंशांना, त्या घराण्यांना आपण घेणार आहोत.
आता बघा विविध प्रदेशामध्ये विविध प्रकारचे लोक त्यावेळेला आपल्याला दिसत आहेत. जसं गौडा लोक आपल्या ऑब्विसली याच्यामध्ये कशामधील आपल्या बंगालमधील, आंध्र, केरळ, कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात अशा वेगळ्या प्रकारचे ग्रुप्स बनायला लागले आहे. 1318 मध्ये आपले जे कवी ते अमीर खुसरो, बघा अमीर खुसरो परत एकदा नाव आलं, यांनी विविध प्रदेशातील विविध भाषांचा उल्लेख केलाय. जसे सिंधी भाषा, लाहोरी भाषा, काश्मीरी भाषा, द्वारसमुद्री जी आजच्या दक्षिण कर्नाटकाशी संबंध त्यांनी लावलेला आहे, तेलंगणी भाषा, आंध्र प्रदेश ज्याचं ऑफिशियल नाव पुढे आपण तेलुगू असंही करू शकतो, गुजरी भाषा गुजरातमध्ये, माबरी भाषा तमिळनाडूमध्ये, गौरी भाषा बेंगॉलमध्ये, अवधी भाषा पूर्वीय उत्तर प्रदेशामध्ये आणि महत्वाची ही भाषा हिंदवी. हिंदवी भाषा दिल्लीच्या सभोवताली बोलली जात होती. ह्या भाषांवरती लगेच एकदा फोकस पण करून व्यवस्थित बघूनही घ्या. सिंधी, लाहोरी, काश्मीरी, द्वारसमुद्री, तेलंगणी, गुजरी, माबरी, गौरी, अवधी आणि हिंदी. ऑब्विसली यांनी यांना जो उल्लेख केलेला आहे आमिर खुसरोने जे लिहून ठेवलेला आहे की भाई एवढ्या एवढ्या भाषा होत्या, त्या आपल्याला फार महत्वाच्या होऊन जात आहेत आपल्याला त्यावेळेचं भाषांचा विकास समजण्याच्या दृष्टिकोनातून. आपण पाहिलं होतं की प्राचीन इतिहासामध्ये पण जेव्हा गुप्त साम्राज्य नष्ट झालं होतं त्या गुप्त साम्राज्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेक प्रादेशिक भाषांचा छोटा विकास होताना आपण पाहिलं होतं. त्याच प्रकारे अमीर खुसरोंनीही मेन्शन केलेलं आहे की मध्ययुगीन इतिहासात सुद्धा साधारणपणे जेव्हा ते होते म्हणजे 1318च्या काळामध्ये तेव्हा अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत. अमीर खुसरोंचं संस्कृत भाषेबद्दल काय मत आहे बघा. अमीर खुसरो म्हणतात की संस्कृत या प्रदेशात म्हणजे भारतात बोलली जात नव्हती. फक्त ब्राह्मणांना ही भाषा येत होती, सामान्य माणसांची ही भाषा नव्हती. संस्कृत ही सामान्यांची भाषा नव्हती. एव्हन आपण बघितलं होतं की कालिदास जे आहे ते कालिदास हे आपल्या गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये होते, चंद्रगुप्त II च्या काळामध्ये होते. त्यांच्या याच्यात सुद्धा मेघदूत काव्यामध्ये जेव्हा जेव्हा ना राजा किंवा एखादा पंडित असेल त्यांचा संवाद जो आहे तो दाखवला होता संस्कृत भाषेमध्ये. ब्राह्मणांचा संवाद दाखवला होता संस्कृत भाषेमध्ये, परंतु राणीचा किंवा इतरांचा जो संवाद आहे तो राणी म्हणजे विचार करा, राणी म्हणजे महत्वाची राणी महत्वाची स्त्री सुद्धा, इतर स्त्रियांचा तर सोडून द्या, राणी असेल आणि इतर सर्व जे काही लोक असतील त्यांना प्राकृत भाषा बोलायची होती. संस्कृत भाषा कदाचित त्यांना ज्ञात नव्हती किंवा बोलण्याची परवानगी नव्हती. ओके, हे आपल्याला कालिदासांच्या जे काही ग्रंथ आहे जे काही महाकाव्य आहे त्याच्यातून सुद्धा कळून येऊन जात आहे. ओके, पुढे बघा कोणकोणते नवीन साम्राज्य आले तर चोळ साम्राज्य आलं आपल्या साऊथ इंडियामध्ये. आपल्याला माहिती आहे चोळ, ओके, ज्याचे प्रमुख अनेक राजे आहेत. जर नुसते राजांची नावं जरी घ्यायची म्हटली तर विजयालय, त्यानंतर आदित्य, त्यानंतर परांतक. मग आदित्यमध्ये पण 1-2 आहे, परांतक मध्ये पण 1-2 आहे. परांतक 2 चाच मुलगा, ओके, राजराजा, ज्याला आपण पोनाईन सेल्वन म्हणतो बघा, त्यांच्या आधारावर मूवी पण आहे. त्याच्यानंतर या राजराजाचे मुलगा राजेंद्र, आणि राजेंद्र मध्ये पण शेवटचा राजा होता राजेंद्र III. शेवटी कोण होता? राजेंद्र III. राजेंद्र III इथे काय झालेलं आहे, एंड झालेला आहे. हे राजराजा 1च आहे आणि हे राजेंद्र 1च आहे. एकमेकांचे ऑब्व्हियसली राजाचा मुलगा राजेंद्र, परांतक 2 चा मुलगा राजराजा, आदित्य वगैरे असे सर्व राजे आपल्याला दिसून येतील. ओके, हे तर चोळ. खिलजी मध्ये आपल्याला माहिती आहे सर्वात एकच राजा फेमस अल्लाउद्दीन खिलजी. तुघलकांमध्ये जर पाहायला गेलं तर तुघलकांमध्ये आपल्याला घियासुद्दीन तुघलक, त्यानंतर आपण बघायला गेलो तर ना आपलं मोहम्मद बिन तुघलक, फिरोज शाह तुघलक असे राजे होऊन जातात, हे आपण पाहू शकतो. आणि मुघलांचं जनरली सर्वांना माहितच असतं की बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब हे सर्वांना माहित असतं. या सर्वांनी साम्राज्य बनवलं ज्यात भारताचा बराचसा भूभाग समाविष्ट होता. ओके, त्याच्यामध्ये खास करून मुघल साम्राज्य जे होतं ते मुघल साम्राज्य आपलं व्यवस्थित वाढलं होतं. 17व्या शतकाच्या एंड पर्यंत चांगलं मस्तपुस्त धष्टपुष्ट झालं होतं. ओके, 18व्या शतकामध्ये त्याच्यानंतर काय झालेलं आहे, 18व्या शतकामध्ये तिथे डबघाईला त्यांना सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू प्रादेशिक राज्यांचा पुनर्विकास झाला. जसं प्रादेशिक राज्यांमध्ये आपण म्हणू शकतो की मराठा साम्राज्य मोठं झालं, पंजाब मोठं झालं, त्यानंतर त्रावणकोर होतं ते एक मोठं झालं. असे अनेक साम्राज्य होते ते हळूहळू छोटे मोठे व्हायला लागले. तर मुघल एम्पायर मध्ये जर बघायला गेलं तर औरंगजेबच्या अंडर 1707 ला औरंगजेबचा मृत्यू झाला. तीच हा वेळ आहे 1707. तर 1707 ला जेव्हा औरंगजेबचा मृत्यू झाला तेव्हा आपण बघायला गेलं तर केवढं मोठं साम्राज्य होतं बघा.
साऊथ इंडियामध्ये बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे त्यांनी, वरपर्यंत कव्हर केलेलं आहे त्यांनी. इथे ऑब्व्हियसली बरेच छोटे छोटे पॅचेस होते वेगवेगळ्या साम्राज्याचे, ते इथे मेन्शन केलेले नाहीये. एक संध दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर. जसं इथे छोटे छोटे पॅचेस होते, इथे छोटे छोटे पॅचेस होते, इथे छोटे छोटे पॅचेस होते. ऑब्व्हियसली हा जो पॅच असणार तो कोणाचा असणार? मराठा साम्राज्याचा. परंतु जर आपण त्याला एक पूर्ण असं व्यवस्थित स्वरूपात जर मांडायचं म्हटलं, एक विस्तार स्वरूप जरी मांडायचं घेतलं, तर विचार करा, आजच्या बांगलादेश पासून आजच्या सिंध पर्यंत, आजच्या इकडच्या काश्मीर पासून साधारणपणे खालच्या तंजावर पर्यंत एवढं साधारणपणे मुघल साम्राज्य पसरलेलं होतं औरंगजेबच्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतर 1857 जर तुम्ही पाहायला गेलं, 1857 मुघल साम्राज्य संपलंय. कधी? 1857. याच्या एक्झॅक्टली म्हणायला गेलं तर 150 वर्षानंतर. तर मुघल साम्राज्य होतं साधारणपणे फक्त दिल्ली या शहराच्या अवतीभोवती. पुढे होतं फक्त दिल्ली या शहराच्या अवतीभोवती. मुघल साम्राज्याचा जो शेवटचा बादशाह होता तो होता हा. ओके, मुघल साम्राज्याचा जो शेवटचा बादशाह होता तो होता हा. त्याचं नाव होतं बहादूर शाह 2 किंवा काही ठिकाणी त्याला बहादूर शाह जफर असं सुद्धा लिहिलं गेलेलं आहे. हा शेवटचा राजा जो 1857च्या उठावाच्या वेळेला मुघल साम्राज्य सांभाळत होता. ओके, ठीक आहे. तर त्याचंही आपल्याला थोडक्यात माहिती होऊन जाऊ शकते नंतर, है ना. आता जुने आणि नवीन धर्म या संकल्पनेमध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहे. धर्म ही संकल्पना काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडेफार चेंजेस झालेले आहेत. आपण पाहूया काय काय चेंजेस आहेत. पहिला बघा, एक व्यवस्थित थोडंसं ना प्रवचन दिल्यासारखं वाटेल, पण समजून घ्यायचं आपल्याला. ओके, कारण लिहायचं पण आहे ना आपल्याला हे. तर बघा, लोकांचा दैवी शक्तींवरती विश्वास असणे ही एक वैयक्तिक बाब समजली जात होती, परंतु याला सामूहिक दृष्ट्या पाहणं, यालाच आपण नाव दिलं काय? धर्म. जर मला माझ्या कोणत्या तरी निर्मिकावरती, जर माझ्या कोणत्या तरी देवावरती मला जर विश्वास आहे, तर मी काय करणार? भाई विश्वास आहे, माझा विश्वास आहे, तर माझं झालं, संपलं. महिना तऱ्हेनं तुम्ही काय केलं? सामूहिकरित्या जर मी ते सर्व काही सांगितलं की मला अशा अशा कोणत्या तरी देवावरती विश्वास आहे, तू पण तो देव मान. मग तो बोलले चल मी पण मानतो. मग तो अजून एक म्हणाले तू पण तू देव मान. ठीक आहे, तू म्हणतोय, तुम्ही दोघं म्हणताय ना, तर मी मानतो. मग ते तिघे मिळून अजून 100 जणांना सांगणार. ओके, मग ते जय होच्या मूवी सारखी स्कीम आहे, और 3 जन को बताओ, और 3 जन को बताओ, और 3 जन को बताओ. तसंच आहे. मग ते धर्म वाढत 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 जातो, बरोबर की नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तो सामूहिक स्वरूप त्याला प्राप्त होतं ना, त्याला आपण म्हणतो धर्म. बघा कसं झालंय, हजारो वर्षामध्ये तेच झालेलं आहे की धार्मिक परंपरेत अनेक विकास होत गेले. लोकांचे दैवी शक्तीवरती विश्वास एक वैयक्तिक बाब होती, परंतु याला सामूहिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ओके, हा जो धर्म आहे हा याच दैवी शक्तींवरती असणारा विश्वास तुम्हाला दर्शवतो, ज्यामध्ये कधी कधी स्थानिक समुदायांच्या कडते आपण आर्थिक संस्थांचाही वापर करतो, सामूहिक संस्थांचाही वापर करतो आणि एक प्रकारे मदत घेतो त्यांच्याकडनं. कोणाकडून? स्थानिक लोकांचा जर सपोर्ट असेल तर तो धर्म वाढणार. म्हणजे वाक्य परत एकदा बघूया की धर्म हा याच दैवी शक्तींवरती असणारा विश्वास दर्शवतो, ज्यामध्ये स्थानिक समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांचा सुद्धा समावेश आहे. जसे प्राचीन इतिहासात आपण पाहिले तर संस्कृत वाचता येत होती व संस्कृतचे ज्ञान होते. बघा, 2 कारणं कोणती आहे? संस्कृत वाचता येत होती व संस्कृतचे ज्ञान होते, म्हणून ब्राह्मण वर्गाला समाजामध्ये जास्त आदर मिळाला. परंतु नवीन एक पद्धत आली आहे, ज्या पद्धतीमध्ये आहे, नवीन पद्धतीचं नावच बघा काय आहे? भक्ती व्यवस्था. या भक्ती या सिस्टीम मध्ये या नवीन प्रकाराने दैवी शक्तींची आराधना यात मूलभूत घडून आणले. मूलभूत बदलच घडून आले आता तिथे वेगवेगळ्या प्रकारचे. भक्ती म्हणजे पंडित किंवा यज्ञविधी वगैरे न करता, भक्ती म्हणजे काय की पंडित नसणार, यज्ञविधीही नसणार आणि पंडित किंवा यज्ञविधी न करता थोडक्यात मध्यस्थ न वापरता एखाद्या भक्ताने देवाची केलेली आराधना. मध्यस्थ न वापरता एखाद्या भक्ताने देवाची केलेली आराधना. मग व्यापारी लोक असतील, प्रवासी लोक असतील, यांनी सुद्धा काय केलं? अनेक ठिकाणी हे पसरवलं. म्हणजे त्यांनी भक्ती धर्मही पसरवला आणि त्यांनी ना अरेबिया वगैरे तिकडच्या प्रदेशातून एक ग्रंथ आपल्या भारतामध्ये आणला, त्याची शिकवणही भारतात आणली. तो ग्रंथ होता पवित्र पुराण. पण हे भक्तीचं वाक्य बघा, पवित्र पुराण आणलं हे तर ठीक आहे, ओके, पण भक्तीचं वाक्य परत एकदा बघा की भक्ती म्हणजे पंडित किंवा यज्ञविधी वगैरे न करता, थोडक्यात कोणत्याही मध्यस्थ न वापरता, कोणत्याही मिडलमॅन न वापरता एखाद्या भक्ताने देवाची केलेली, मनापासून केलेली आराधना. ओके, मग त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या इतर व्यक्तींची, थर्ड पार्टीची गरज आपल्याला लागणार नाही. तर ही भक्तीची शक्ती होती आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे बोलतात की भक्ती व्यवस्था कधी वाढलेली आहे? आपल्या मध्ययुगीन इतिहासामध्ये वाढलेली
आहे. हिंदू धर्माप्रमाणेच मुस्लिम धर्मातही धर्माचा ज्ञान असणारे व न्यायदान सुद्धा करणारे, म्हणजे जसं हिंदू धर्मामध्ये पौराहित्य वर्ग होता, न्यायदान करणारे वर्ग होता, तशाच प्रकारे मुस्लिम धर्मामध्ये कोण होतं? उलामा. कोण होते? उलामा होते. ते साधारणपणे काय करायचे, इव्हन राजाला सुद्धा मुस्लिम धर्माबद्दल ज्ञान वगैरे द्यायचे. ओके. हिंदू धर्माप्रमाणेच इस्लाम धर्मातही अनेक गट पडलेले होते, जसं शिया मुस्लिम आणि सुन्नी मुस्लिम. शिया मुस्लिम म्हणजे कोण? मोहम्मद पैगंबर यांचा जावई अली यांचे नेतृत्व मानणारे. आणि सुन्नी मुस्लिम कोण? की ज्यांनी अगोदरचे जे खलिफा होते, जे आपण त्याला म्हणू अर्ली कॅलिफेट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, अर्ली कॅलिफेट किंवा सुरुवातीचे खलिफा, त्यांच्या मुस्लिम धर्माचं नेतृत्व करणारे असं मानणारे होते ते सुन्नी. तर अशा प्रकारचे दोन गट आहेत, एक आहे शिया, दुसरे आहे सुन्नी. ओके. आता मध्ययुगीन इतिहासामध्ये आपल्याला काय काय मिळतं? पहिली गोष्ट, शेतकरी या समाजाचा इतिहास आपल्याला पाहावयास मिळतो. प्रादेशिक सत्ता आणि साम्राज्यवादी सत्तांचा उदय आपल्याला पाहावयास मिळतो. तसंच चराई क्षेत्र व जंगलातील आदिवासी लोकांच्या जमिनीवरती राज्यांची निर्मिती आपल्याला पाहावयास मिळते. आणि हिंदू व इस्लाम धर्माचा विकास, त्यासोबत सर्वात शेवटी युरोपियन व्यापारी कंपन्यांचे आगमन, ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली आपल्याला पोर्तुगीज दिसतात, फ्रेंच दिसतात, इतर सर्व व्यक्ती सुद्धा दिसतात. ते हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात. ओके. आता शेवटचा पॉइंट आहे. शेवटचा पॉइंट काय आहे? शिकवणीच्या संदर्भात. शिकवणीच्या बाबतीत जर म्हटली, जर कोणत्याही कालखंडाला, आता हे लक्षात घ्या, ही शिकवण फार महत्वाची आहे. ही शिकवण जी मी सांगतोय ती आपल्या R5 NCERT मधून आपल्याला भेटलेली आहे आणि ती फार महत्वाची आपल्याला लागणार आहे. काय आहे शिकवण? की कोणत्याही कालखंडाला आपण हिंदू कालखंड, मुस्लिम कालखंड, ब्रिटिश कालखंड असं जर म्हटलं, तर त्या वेळच्या आपण म्हणू शकतो जे इतर घटक आहेत, त्या इतर घटकांच्या विकासावरती आपलं लक्ष जाणार नाही. थोडक्यात जर म्हणायला गेलं आपण, तर अर्थशास्त्र असेल त्यावेळेचं, अरे त्याच्याकडे लक्ष जाणार नाही ना, मग तुम्ही एकाच नजरेने पाहणार की हिंदू कालखंड, मुस्लिम कालखंड किंवा ब्रिटिश कालखंड, तसंच पाहणार. तुमचं लक्ष जाणार नाही त्या बाकीच्या घटकांवरती. तुम्ही त्यावेळेच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणार नाही, त्यावेळेच्या समाजाचा अभ्यास करणार नाही, त्यावेळेच्या संस्कृतीचा अभ्यास करणार नाही. जर तुमच्या डोळ्यावरती हिंदू कालखंड, मुस्लिम कालखंड किंवा ब्रिटिश कालखंड असा जर पगडा लागला असेल तर. ओके. म्हणून कालखंडातील अशा भेदांमुळे आपल्या भारतीय उपखंडाची समृद्ध अशी विविधता आपल्याला अभ्यासली जाणार, आपल्याकडून अभ्यासली जाणार नाही. बऱ्याच वेळेला लोकांची अशी एक समज आहे की मध्ययुगीन हा शब्द आधुनिक या शब्दाला विरोधार्थी शब्द म्हणून वापरला जातो. असं इतिहासाच्या दृष्टीने मुळीच नाहीये. का माहितीये का? तर आधुनिक किंवा आधुनिकता, आधुनिक किंवा आधुनिकता या शब्दाचा अर्थ काय नेमका? तर बघा, असा शब्द होतो की तुमच्या बाजूच्या याच्यात असणारे भौतिक आणि बौद्धिक या जीवनामध्ये प्रगती होणं, याला आपण आधुनिक म्हणतो. आधुनिक होणं, मॉडर्न होणं, म्हणजे आपण काय समजतो की भौतिक गोष्टी असतील, जे फिजिकल तुमच्या बाजूला ज्या काही गोष्टी असतील, किंवा भौतिक म्हणजे फिजिकल, आणि बौद्धिक म्हणजे आपण म्हणूया इंटेलेक्च्युअल, या बाबतीत प्रगती होणं म्हणजे आपण आधुनिक समजतो. बरोबर की नाही? पण मध्ययुगीन इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला बौद्धिक आणि भौतिक जीवनात प्रगती दिसते. आपल्याला दिसून येतं की हळूहळू प्रगती झालेली आहे. बघा, हे मिहिरभोज, हा कोणी? मिहिरभोज राजा, हा दंतीदुर्ग राजा. राजांची नावं काही लक्षात घेणं महत्वाची नाही, पण सांगतोय. हा मिहिरभोज राजा आहे. त्याला साऊथ मध्ये राष्ट्रकुटांचा राजा आपला दंतीदुर्ग. मग आहे अल्लाउद्दीन खिलजी, मग आहे फिरोज शाह तुगलक. हे आहे आपले कोण? सुरुवातीला दाखवले तीच इमेज आहे. कोणे? बाबर. आणि हा कोणी? मग सर्वात शेवटी येणारा क्लाइव्ह. आपल्या मध्ययुगीन इतिहासाचा शेवट क्लाइव्ह. ओके, रॉबर्ट क्लाइव्ह. ओके. हे असं पूर्णपणे आपण म्हणू शकतो फळी आहे आपल्या मध्ययुगीन इतिहासाची. ती जर आपण पूर्णतः जर समजून घेतली, पूर्णतः आपल्याला कळाली कुठे आपल्याला जायचंय, कुठपर्यंत अभ्यास करायचा आहे, केवढं डेप्थ मध्ये जायचं आहे, तेच आपल्याला R5 NCERTच्या म्हणजे आपल्या मध्ययुगीन इतिहासाच्या R5 NCERTच्या पहिल्या चॅप्टर मध्ये हे सर्व काही नमूद करून दिलेलं आहे. ओके, हे सर्व काही नमूद करून दिलेलं आहे. बघा, स्टार्टिंग पासूनच आपण एकदा नजर फिरूया की अल इद्रिसी आणि फ्रेंच नकाशाकारांच्या नकाशांमध्ये फरक जाणवले. मग हिंदुस्थान हा शब्द मिनाज-ई-सिराज, बाबर आणि अमीर खुसरो यांच्यानुसार कशा पद्धतीने वापरला गेला. स्क्राईब नावाची एक सिस्टीम होती ज्याच्यामुळे इतिहासाचं संवर्धन कसं झालं. ओके, त्यानंतर काय पर्शियन आणि अरेबिक विस्तार यांच्या स्क्राईबमुळे वाचायला थोडंसं प्रॉब्लेम होत होतं, ते पण जाणवलं की नस्तलिक थोडीशी वाचायला सोपी होती, पण शिकस्ते थोडी वाचायला
अवघड होती. डॉक्टर लिहिणारे जे जियाउद्दीन बऱ्हाणी त्यांची कबर इथे दिलेली आहे आणि त्यासोबत त्यांची जी तारीखी फिरोजशाही आहे त्या ग्रंथातही नाव मेन्शन केलेलं आहे. ओके, त्याचं नवीन नवीन काही गोष्टी आल्या, जसं पारसी चक्र आहे, पारसी चाक आहे, सॉरी फॉर दॅट, पारसी चाक आहे. आणि ना तोफखाना जे आहे ते तोफखाना बाबरने आणला आपल्या भारतामध्ये. त्यासोबत आपण म्हणू शकतो की नवीन अन्न, नवीन पेय सुद्धा आपल्या भारतात आलेली आहे. नवीन राजकीय गट, राजपूत, मराठा, जाट, शीख, अहोम, कायस्थ असे सुद्धा झालेले. कायस्थ म्हणजे लेखनिक आणि सचिवांची जात. त्यानंतर जातींमध्ये काही काही स्वतःचे नियम आणि स्वतःचे नियमन सुद्धा तयार झाले. नवीन प्रदेश, नवीन साम्राज्य तयार झाले. त्यामध्ये संस्कृत प्रशस्ती आपण पाहिली, ज्या संस्कृत प्रशस्तीमध्ये घियासुद्दीन बलबन यांचा उल्लेख केलाय आणि त्यांचं साम्राज्य आपल्या कुठे साधारणपणे अफगाणिस्तान पासून ते बंगाल पर्यंत होतं असं आपल्याला दिसतं. विविध प्रदेशातील लोकांचा उल्लेख आमिर खुसरो यांनी पण केलेला आहे. भाषांचाही उल्लेख केलेला आहे. जसं भाषांमध्ये आपण बघितलेलं आहे की तेलंगणी ही भाषा आहे, गुजरी भाषा आहे, अवधी भाषा आहे, गौरी भाषा आहे, अशा विविध पूर्ण भाषांचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि संस्कृत भाषा जास्त बोलली जात नव्हती इथं, फक्त ब्राह्मणांना अवगत होती असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. अनेक नवीन साम्राज्य बघायला, चोळ साम्राज्याचे आपण हे राजे बघितले. कोणते राजे बघितले? चोळ साम्राज्याचे राजे बघितले. मुघल एम्पायर मध्ये सुद्धा आपण बघितलं की मुघल एम्पायर साधारणपणे औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेला किंवा औरंगजेबाच्या सर्वोच्च वेळेला ते कशा पद्धतीने होतं ते बघितलं आणि त्याची वाट हळूहळू लागली. औरंगजेबच्या नंतरचे जे मुघल बादशाह होते, बहादूर शाह वन, ओके, त्यानंतर जहांगीर शाह, फारुख सियार, मोहम्मद शाह, आपला शाह आलम 2 असेल, अकबर 2 असेल आणि नंतरही असणारा सर्व शेवटच्या जे बहादूर शाह 2 असेल, यांच्या काळात कशी कशी आहे ना आपण बोलू शकतो वाट लागली आपल्या मुघल साम्राज्याची, ते आपण इथे पाहू शकतो. त्याच्यानंतर मुघल साम्राज्य 1857 मध्ये डबघाईलाच गेलं आणि 1857च्या आसपास हा आपला कोण होता? 1857च्या आसपास हा मुघल बादशाह बहादूर शाह 2 राज्य करत होता. जुन्या नवीन धर्मामध्ये भक्ती संकल्पना कशी विकसित झाली ते बघितलं आणि पवित्र कुराण जे आहे ते सुद्धा अनेक व्यापारी आणि प्रवासी आपल्या भारतात घेऊन आले तेही बघितलं. भक्तीमध्ये काय करायचं? फक्त कोणताही मध्यस्थ, कोणताही मिडलमॅन, कोणताही आपण म्हणू शकतो की ना देवाची आराधना करण्यासाठी आम्हाला कोणाची गरज नाहीये. देवाची जर आराधना करायची असेल आम्हाला तर आम्ही काय करू? डायरेक्टली देवाची आराधना करूया, तसं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, हिंदू धर्माप्रमाणे आपण म्हणू शकतो त्यांच्या याच्यात उलामा होते. सर्व काही ना आपण म्हणू शकतो आपल्याकडचे जे पंडित असतात, धर्माचे ज्ञान असणारे त्यांच्याकडे उलामा होते. शिया आणि सुन्नी अशा बाबतीत सुद्धा आपण बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण बघितलेलं की मध्ययुगीन इतिहास आपल्याला काय मिळतं अजून, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायला मिळू शकतात. तर शेतकरी समाजाचा इतिहास, प्रादेशिक सत्ता व साम्राज्यवादी सत्तांचा उदय, चराई क्षेत्र व जंगलातील आदिवासी लोकांचा जमिनीवरती व राज्यांची निर्मिती, हिंदू आणि इस्लाम धर्माचा विकास आणि युरोपियन व्यापारींचं आगमन, जसं पोर्तुगीज असेल, फ्रेंच असतील, ऑब्व्हियसली आपले ब्रिटिश सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर करायचे. कोण आहे आपले? ब्रिटिश सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. अजून कोण होतं? डच होतं, डॅनिश होतं, है ना. हे तर आपण आहे ना आधुनिक भारताच्या इतिहासातही पाहू शकतो. तर साधारणपणे हा एक लिनिएज होऊन जाते. जसं आहे ना मिहिरभोज, दंतीदुर्ग, अल्लाउद्दीन खिलजी, फिरोजशाह तुगलक, बाबर, रॉबर्ट क्लाइव्ह आपला इतिहासाचा पूर्णपणे टप्पा आहे. काय शिकायचंय की पहिल्यांदा कालखंडानुसार ना मुस्लिम कालखंड, हिंदू कालखंड आणि आपण म्हणूया ब्रिटिश कालखंड असं वर्गीकरण आपल्याला करायचं मुळात नाहीये. दुसरी गोष्ट हे ना, हे जर करायला गेलो आपण तर त्यावेळेच्या इतर घटकांची माहिती आपल्याला भेटणार नाही. जसं त्यावेळेचं अर्थशास्त्र, त्यावेळेचा समाज, त्यावेळेचं संस्कृती आपल्याला भेटणार नाही. आणि मध्ययुगीन आणि आधुनिक या शब्दांचा जो विरुद्धार्थी अर्थ म्हणून वापर केला जातो तेही आपल्याला करायचं नाहीये, ते पण नाही करायचंय. हे आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. ज्याच्यामुळे आपण काय करतो की आधुनिक या शब्दाचा अर्थ जसा आपण भौतिक आणि बौद्धिक क्षेत्रांमध्ये जी प्रगती बघतो, कोणत्या भौतिक आणि बौद्धिक क्षेत्रामध्ये जी प्रगती बघतो, मध्ययुगीन काळातही अशा प्रकारचे प्रगतीचे नमुने आपल्याला भेटलेले आहेत. तर ते नमुने आपण इथे पाहूया आणि ते आपण इथे संपवूया. अशाच पद्धतीने काय करायचंय, हे मध्ययुगीन इतिहासाचं पहिलं लेक्चर आहे ऑब्व्हियसली. अशाच प्रकारे आपल्याला टोटल जे चॅप्टर्स आहेत एनसीईआरटीचे सर्व काही कव्हर करायचे आहेत. जसं आर पाच एनसीईआरटी जेव्हा आपण एन्शियंट हिस्ट्री बघितलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये काय केलं होतं, त्याच्या 10 चॅप्टर्स मध्ये पूर्णपणे आर पाच एनसीईआरटी आपण कव्हर केली होती प्राचीन इतिहासाची. तशाच प्रकारे मध्ययुगीनाचा आता जस्ट सुरू झालेला आहे. ते कधी संपेल ऑब्व्हियसली हळूहळू तसे लेक्चर्स येतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते करायचे. तुमचे ऑब्व्हियसली डाऊट्स असतील ते नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. अजून काही ना क्वेरीज तुम्हाला असेल ज्ञानज्योती एज्युकेशन या संदर्भात जर असेल तर तुम्ही काय करा, इथे नंबर असेल खाली दिलेला, त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, संपर्क साधा आणि तुम्हाला तुमचे जे काही डाऊट्स असेल रिगार्डिंग ज्ञानज्योती एज्युकेशन, रिगार्डिंग यूपीएससी, एमपीएससी आणि किंवा माझा विषय आहे त्या विषयावरती सुद्धा डाऊट्स असेल तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या लेक्चर.